2026 मध्ये जर तुम्हाला सरकारी नोकरी पाहिजे असेल आणि सरकारी नोकरी मिळवण्यात जर इंग्रजी तुम्हाला अडसर वाटत असेल, इंग्लिश वीक असेल, तर तुमच्यासाठी सुवर्ण संधी आलेली आहे. कारण सरकारी नोकरी मिळवण्यासाठी ही एकमेव अशी जाहिरात आहे ज्या ज्यामधून तुम्हाला ज्या परीक्षेमधून तुम्हाला इंग्रजी हा विषय न देता सरकारी जॉब मिळू शकतो. नमस्कार, मी स्वप्नील तांबेकर, फ्युचर प्रो एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण भारतीय रेल्वेमध्ये जी महाभरती निघालेली आहे, ज्यामध्ये जवळपास 8,800 पेक्षा जास्त जागा भरल्या जाणार आहेत, या महाभरतीबद्दलची जाहिरात डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत. पुढे जाण्याआधी चॅनेलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जे जे 12वी पास आहेत, ज्यांची पदवी झालेली आहे, अशा विद्यार्थ्यांना नक्की पाठवा. तर ही जी जाहिरात आहे याला RRB NTPC म्हणून ओळखलं जातं. ही जी जाहिरात आहे, या जाहिराती ॲक्च्युली ही एक जाहिरात नसून दोन वेगवेगळ्या जाहिराती आहेत, पण याचं रजिस्ट्रेशन एकदाच करायचं आहे. तर ह्या दोन वेगवेगळ्या जाहिराती नेमक्या कुठल्या आहेत? तर दोन जाहिराती आहेत. एक म्हणजे RRB NTPC ग्रॅज्युएट लेवल आणि दुसरी आहे याला देखील RRB NTPC अंडर ग्रॅज्युएट लेवल. म्हणजे यामध्ये दोन वेगवेगळे फॉर्म तुम्हाला भरायचे आहे. दोघांची लास्ट डेट सेम आहे, पोस्ट थोड्याशा वेगळ्या आहेत. लक्षात ठेवा, हा जो दोन वेगवेगळे तुम्हाला फॉर्म भरायचे आहेत, रजिस्ट्रेशन एकदा करायचं आहे. एक म्हणजे ग्रॅज्युएशन लेवलची परीक्षा आणि दुसरी म्हणजे अंडर ग्रॅज्युएट लेवलची परीक्षा. तर अप्लाय करताना तुम्हाला ह्या ज्या जागा आहेत, ह्या सगळ्या वेगवेगळ्या ज्या RRBs आहेत यासाठीच्या आहेत. अप्लाय करताना तुम्ही ह्या ज्या समोर तुम्हाला वेगवेगळ्या RRBs दिसतात, त्यातल्या कुठल्या तरी एकाच RRBला अप्लाय करू शकता. म्हणजे आपण महाराष्ट्रामध्ये राहतो, तुम्हाला महाराष्ट्रामध्ये जर पोस्टिंग पाहिजे असेल तर तुम्ही RRB मुंबईला अप्लाय करू शकता. लक्षात घ्या, एकदा का तुमचं RRB तुम्ही सिलेक्ट केला की तुम्हाला पोस्टिंग त्याच झोनमध्ये मिळणार. त्यानंतर ट्रान्सफर होणं थोडंसं अवघड आहे. 5 ते 10 वर्ष ट्रान्सफर मागायची नाही. त्यामुळे झोन सिलेक्ट करताना काळजीपूर्वक सिलेक्ट करा. ज्या ग्रॅज्युएट्ससाठी जो फॉर्म भरणार आहे त्याला वेगळी RRB तुम्ही अप्लाय करू शकता आणि अंडर ग्रॅज्युएटला वाटल्यास तीच किंवा त्याच्यापेक्षा वेगळी RRB तुम्ही अप्लाय करू शकता. चॉईस तुमचा राहणार आहे, पण कुठल्या तरी एकाच RRBला तुम्हाला अप्लाय करायचं आहे. आता महत्त्वाच्या तारखा बघा. ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख या दोन्ही फॉर्मची 27 नोव्हेंबर 2025 रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकता. शेवटच्या दिवशीपर्यंत वाट पाहू नका, कारण सर्व्हर हँग होतो आणि नंतर फॉर्म भरणं खूप म्हणजे खूप अवघड होतं. त्यामुळं ह्या शेवटच्या तारखेची वाट न बघता लवकरात लवकर फॉर्म भरण्याचा प्रयत्न करा. यासाठी लास्ट डेट जी आहे तीच, त्याच दिवशी तुम्हाला पेमेंट देखील करायचं आहे. करेक्शन जर काही करायचं असेल तर त्यासाठी एक विंडो ओपन होईल. एक 7-8 दिवसाची विंडो असते. यामध्ये तुमचं वन टाइम रजिस्ट्रेशन जे होतं ते आपण एडिट करू शकत नाही. त्यानंतर RRB जी आहे ती एडिट करू शकत नाही. या दोन गोष्टी सोडून बाकीच्या गोष्टी एडिट करू शकतो. त्याची एक नॉमिनल फी आहे, ती फी भरून 250 रुपये फी भरून तुम्ही करेक्शन करू शकता. फॉर्म भरण्याची अंतिम तारीख संपल्यानंतर ही करेक्शन विंडो ओपन होईल. आता ह्या ग्रॅज्युएट लेवलच्या पोस्ट आणि अंडर ग्रॅज्युएट लेवलच्या पोस्ट वेगवेगळ्या आहेत. कोणत्या आहेत या? तर ग्रॅज्युएट लेवलच्या पोस्ट बघून घ्या. यामध्ये टोटल 6 पोस्ट तुम्हाला या ठिकाणी दिसून येतात. यामध्ये चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर, स्टेशन मास्टर, त्यानंतर गुड्स ट्रेन मॅनेजर, ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट JAA,
त्यानंतर सिनियर क्लर्क कम टायपिस्ट आणि त्यानंतर ट्रॅफिक असिस्टंट. या वेगवेगळ्या 6 पोस्ट यासाठी ज्यांचं पदवी झालेली आहे ते अप्लाय करू शकतात. इथे तुम्हाला पे लेवल म्हणजे थोडक्यात पगाराबद्दल माहिती कळते. हा तुमचा इनिशियल सॅलरी बेसिक सॅलरी आहे. साधारण ही बेसिक सॅलरी जरी 35,000 दिसत असली तर याच्या डबलपेक्षा जास्त सॅलरी ही इन हँड येते. 80,000 ते 90,000 दरमहा सॅलरी या लेवल 6 ला मिळते. लेवल 5 ला थोडी कमी येते, 4 ला थोडी कमी येते. सो 4 ते 6 लेवल थोडक्यात सॅलरीची लेवल यासाठी ह्या ग्रॅज्युएट लेवलच्या पोस्ट आहेत. इथं तुम्हाला मेडिकल स्टँडर्ड दिसत असेल. मेडिकल स्टँडर्ड म्हणजे काय? यामध्ये तुम्ही फिजिकली फिट असला पाहिजे, प्लस तुमचे डोळे देखील व्यवस्थित असले पाहिजेत. यासाठीचे काही हे मेडिकल स्टँडर्ड आहेत, ते मी पुढे तुम्हाला एक्सप्लेन करेन. तर या मेडिकल स्टँडर्ड प्रमाणे देखील तुम्हाला अप्लाय करताना विचार करायचा आहे. जनरली जर तुम्ही A2 मेडिकल स्टँडर्ड असेल तर तुम्ही सगळ्या पोस्टला एलिजिबल होता. ठीक आहे. त्यानंतर एज जे आहे हे सगळ्यांना 18 ते 33 आहे. वॅकन्सीज इथं तुम्हाला प्रत्येक पोस्ट वाईज दिसत आहेत. फॉर्म भरताना तुम्हाला या पोस्टचा प्रेफरन्स द्यायचा असतो. प्रेफरन्स कसा द्याल हे देखील मी तुम्हाला आता एक्सप्लेन करतो. जनरली बघा, बऱ्याच मुलांचा गैरसमज असतो की रेल्वेतली नोकरी म्हणजे रेल्वेमध्ये कायम बसायला पाहिजे, रेल्वेमध्ये फिरायला पाहिजे, एका ठिकाणी स्थिर अशी ही नोकरी नाही, असा बऱ्याच जणांचा गैरसमज असतो. पण तसं काही नाही आहे. जास्त तुम्हाला रेल्वेमध्ये बसून टायपिंग वगैरे करायचं नाही आहे. स्टेशन मास्टरचं काम रेल्वेमध्ये नाही, स्टेशनवर आहे. म्हणजे हे जे जॉब्स आपण बघत आहेत ना, हे स्टेशनवरचे जॉब आहेत. फक्त पोस्टचा प्रेफरन्स देताना एक लक्षात घ्या, यातला एकच जी पोस्ट आहे ती म्हणजे गुड्स ट्रेन मॅनेजर. ही मात्र तुम्हाला रेल्वेमध्ये इकडून तिकडं जास्त धावपळीची पोस्ट आहे. त्यामुळे ही जर तुम्हाला धावपळ करायची नसेल, सॅलरी जास्त मिळते ऑब्व्हियसली सगळ्यात जास्त, कारण तुम्हाला ट्रॅव्हलिंग अलाउन्स मिळतो. त्यामुळे धावपळ करायची नसेल तर ही पोस्ट तुम्ही सगळ्यात खाली टाका. बाकीचा प्रेफरन्स तुम्ही ॲज इट इज देऊ शकता. पहिला हा द्या, दुसरा स्टेशन मास्टर, तिसरा JA, चौथा सिनियर क्लर्क कम टायपिस्ट, पाचवा ट्रॅफिक असिस्टंट आणि सगळ्यात खाली गुड्स ट्रेन मॅनेजर देऊ शकता. हा प्रेफरन्स झाला. ओके. आता जर तुमचे डोळे चांगले असतील तर स्टेशन मास्टर वर टाका. अदरवाईज डोळे तुमचे खराब असतील तर तुम्ही स्टेशन मास्टर सगळ्यात खाली टाकला तरी चालेल. म्हणजे या गुड्स ट्रेन मॅनेजरच्या आधी किंवा त्याच्या खाली टाकला तरी चालेल. डोळे चांगले असतील तर नो प्रॉब्लेम. हे झालं ग्रॅज्युएट लेवलसाठीची पोस्ट. लक्षात आलं तुम्हाला? परत एकदा सांगतो, प्रेफरन्स तुम्हाला ॲज इट इज एकतर तुम्ही देऊ शकता किंवा हा जो आहे हा सगळ्यात खाली टाका, कारण हा ट्रेनमधला जॉब आहे. बाकी सगळे हे स्टेशनवरचे जॉब आहेत, ऑफिसमधले जॉब आहेत. त्यानंतर अंडर ग्रॅज्युएटसाठी ह्या 4 पोस्ट तुम्हाला दिसून येतात. इथं पोस्ट प्रेफरन्स देताना या सिक्वेन्समध्येच तुम्हाला पोस्टचा प्रेफरन्स द्यायचा आहे. काही करायचं नाही. सॅलरी यामध्ये खूप चांगली आहे. साधारण एक 50,000च्या 40-50,000च्या पुढेच सॅलरी मिळते. कमीत कमी 40-50,000, जास्तीत जास्त 80-90,000 सॅलरी यामध्ये आहे. प्रत्येक पोस्ट वाईज, लेवल वाईज ही सॅलरी वेगवेगळी आहे. सो इथं देखील वॅकन्सीज दिलेल्या आहेत. ह्या 3,058 अधिक ह्या 5,810 अशा ह्या टोटल 8,868 जागा आहेत. तर हा फॉर्म वेगळा भरायचा, हा फॉर्म वेगळा भरायचा, याचा प्रेफरन्स वेगळा द्यायचा, याचा प्रेफरन्स वेगळा द्यायचा. प्रेफरन्स देताना तुम्हाला रिजन सिलेक्ट करावे लागतात, जसं वेस्टर्न रिजन, साऊथ सेंट्रल रिजन वगैरे. ते तुम्ही त्या सिक्वेन्समध्ये ॲज इट इज जरी टाकले तरी चालतात, त्याचा काय मोठा प्रॉब्लेम येत नाही. नंबर ऑफ वॅकन्सीज बघून तुम्ही पोस्ट प्रेफरन्स देऊ नका. मी जो सिक्वेन्स सांगितलेला आहे त्या सिक्वेन्स प्रमाणे जा. हा ॲज इट इज, हा पण तुम्ही ॲज इट इज टाकू शकता, मात्र हा शेवटी टाकला तर बेटर राहील. त्यानंतर मेडिकल स्टँडर्ड मी तुम्हाला बोललो होतो. यामध्ये सगळ्यात हायेस्ट स्टँडर्ड A2 आहे. डोळे तुमचे चांगले असले पाहिजेत. चष्मा असला तरी चालेल, पण ह्या कॅटेगरीमध्ये बसला पाहिजे. यासाठी तुम्हाला तुमच्या डॉक्टरशी कन्सल्ट करावा लागेल. याच्यावरून आपल्याला काही कळत नाही, ह्या टेक्निकल गोष्टी आहेत. डॉक्टर बघितल्यात 10-15 सेकंदात तुम्हाला सांगेल की तुम्ही नेमकं कशाला एलिजिबल आहात. तुम्ही A2 ला एलिजिबल असला तर बाकी सगळ्याला एलिजिबल व्हाल. तुम्ही A3 ला, A2च्या खालोखाल A3 येतं, A3 ला असाल तर तुम्ही सगळ्याला एलिजिबल व्हाल. B2 पण बऱ्यापैकी सगळेजण एलिजिबल असतात आणि C2 तर सगळेच जण एलिजिबल असतात. याला काय प्रॉब्लेम नाही आहे.
त्यामुळे पोस्ट प्रेफरन्स देताना थोडा जर तुम्हाला डोळ्याचा प्रॉब्लेम असला तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे स्टेशन मास्टर आणि गुड्स ट्रेन मॅनेजर हे जे A2 वाले आहेत हे सगळ्यात खाली टाका, बाकी तुम्ही सिक्वेन्स ॲज इट इज ठेवू शकता. इथं सिक्वेन्स ॲज इट इज ठेवा. त्यानंतर ग्रॅज्युएट लेवल पोस्ट यासाठीची एज लिमिट बघूया. एज लिमिट जी आहे ही 18 ते 33 आहे. एज जी आहे ही 1 जानेवारी 2026 ला कॅल्क्युलेट करायची आहे. थोडक्यात तुम्हाला सांगायचं झालं तर जे अनरिझर्व कॅटेगरी आहे, जनरल आणि EWS यांना जी अप्पर एज लिमिटची जी तारीख आहे ते 2 जानेवारी 1993 आहे. म्हणजे एज तुमचं 1 जानेवारी 2026 ला 33 पूर्ण झालं पाहिजे अनरिझर्वसाठी. OBC साठी ज्यांच्याकडे नॉन क्रिमिनल आहे, ज्यांच्याजवळ सेंट्रल गव्हर्नमेंटचं OBC सर्टिफिकेट आहे, त्यांना 3 वर्षाने रिलॅक्सेशन मिळतं. OBC साठी तुम्हाला 36 एज लिमिट मिळतं. SC ST साठी 5 वर्षाने रिलॅक्सेशन मिळतं. यांना 33 अधिक 5 38व्या वर्षापर्यंत फॉर्म भरता येतात. हे झालं ग्रॅज्युएट लेवलच्या पोस्टसाठी. दुसरा जो तुम्ही फॉर्म भरणार आहे अंडर ग्रॅज्युएटसाठी, यासाठी सेम तारीख आहे 1 जानेवारी 2026 ला तुम्हाला तुमचं एज कॅल्क्युलेट करायचं आहे. थोडक्यात ज्याचा जन्म 2 जानेवारी 1996च्या नंतर झालेला आहे ते याला इलिजिबल आहेत. म्हणजेच अनरिझर्वसाठी ही जी एज येतं हे येतं 30 वर्ष. OBC साठी जे एज येतं हे 3 वर्षांनी रिलॅक्सेशन येतं, नॉन क्रिमिनलसाठी ऑब्विसली. आणि SC ST साठीचं जे एज येतं हे 5 वर्षांनी, म्हणजे 35 वर्ष. तुमचं 35 वर्षापेक्षा तुमचं वय कमी असलं पाहिजे 1 जानेवारी 2026 रोजी. थोडक्यात या ज्या जन्मतारखा दिलेल्या आहेत त्यानंतरचा तुमचा जन्म असला पाहिजे. या संदर्भात तुमचा जर काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंटमध्ये डाऊट विचारा, प्रत्येकाचा मी आन्सर देण्याचा प्रयत्न करेन. पुढे जाण्याच्या आधी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. फी किती आहे आता या ठिकाणी महत्वाचा पॉइंट आहे. सगळ्या कॅन्डिडेटना 500 रुपये फी आहे. फक्त 250 रुपये ही फी कुणाला आहे तर जे SC ST आहेत, एक सर्व्हिसमॅन आहेत, पर्सन विथ डिसेबिलिटी आहेत, ट्रान्सजेंडर आहेत, त्याचबरोबर जे फिमेल आहेत. थोडक्यात मुलींसाठी फी किती आहे 250 रुपये आहे. SC ST साठी 250 रुपये आहे. बाकीच्या सगळ्यांसाठी 500 रुपये फी आहे. आता यामध्ये मजा आहे. तर रेल्वे काय करतं, रेल्वे जर तुम्ही याची जी CBT 1 असते, पूर्व परीक्षा म्हणूया आपण त्याला, पूर्व परीक्षा जर तुम्ही दिली तर 500 रुपये तुम्ही फी जी भरलेली आहे त्यातले 400 रुपये तुम्हाला रिटर्न मिळतात. म्हणजे 100 रुपयेच फी होते. आणि 250 रुपये जर तुम्ही तुमच्या कॅटेगरीसाठी फी भरली असेल तर पूर्णपणे 250 रुपये तुम्हाला रिटर्न मिळतात. म्हणजे ही 0 फी होते. मात्र यासाठी तुम्ही एक्झाम दिली पाहिजे. पास व्हा किंवा फेल व्हा, इट डझंट मॅटर, पण तुम्ही एक्झामला गेला पाहिजे. यासाठी तुम्हाला फॉर्म भरताना तुमचे अकाउंट डिटेल्स म्हणजे तुमचा अकाउंट नंबर आणि IFSC कोड त्यामध्ये व्यवस्थित टाकायचा आहे. जो तुम्ही अकाउंट नंबर आणि IFSC कोड द्याल त्याच्यावरच तुम्हाला ही फी रिटर्न मिळेल. त्यामुळे जर तुम्ही नेट कॅफेमध्ये फॉर्म भरला असेल तर तिथं नेमकं अकाउंट डिटेल्स कुणाचे टाकलेले आहेत, तुमचे की नेट कॅफेवाल्याचे, हे नक्की एकदा चेक करा. कळलं तुम्हाला फीच्या बाबतीत? क्लिअर आहे इथपर्यंत? थोडक्यात ही 100 रुपये आणि ही 0 फी आहे. ओके, पण पहिली CBT 1 तुम्ही दिली पाहिजे. सिलेक्शन प्रोसेस कशी आहे? दोन्ही फॉर्मसाठी हे वेगवेगळी फी आहे. आणि तुम्हाला वाटेल ही एकच फी आहे, असं नाही. दोन्ही फॉर्मसाठी वेगवेगळी फी आहे. दोनदा तुम्हाला फी पे करावी लागेल. आता सिलेक्शन प्रोसेस दोन्ही फॉर्मसाठी सेम आहे. ग्रॅज्युएटसाठी देखील सेम, अंडर ग्रॅज्युएटसाठी देखील सेम. यामध्ये पहिल्यांदा तुमची CBT 1 होते. याला आपण प्रिलिम म्हणूया आपल्या भाषेमध्ये, याला मेन्स म्हणूया आणि याला स्किल टेस्ट म्हणूया.
सो जे प्रिलिम आहे, प्रिलिमचं स्ट्रक्चर बघा. यामध्ये जनरल अवेअरनेस याला 40 मार्क आहेत, मॅथमॅटिक्सला 30 मार्क आहेत, रिझनिंगला 30 मार्क आहेत. असे टोटल 100 प्रश्न हे सोडवण्यासाठी तुम्हाला 90 मिनिटाचा वेळ आहे. निगेटिव्ह मार्किंग आहे 1/3. जे मार्क्स असाइन केले जातील त्याचे तुम्हाला 1/3 निगेटिव्ह होतील. म्हणजे 1 मार्कला एक प्रश्न जर असेल तर त्याचे 0.33, जर तुम्ही तो चुकीचा केला तर वजा होतील. स्किप केला तर निगेटिव्ह मार्किंग लागू पडत नाही. चुकला तरच 1/3 तुमचं निगेटिव्ह मार्किंग होतं. यामध्ये सेक्शनल कट ऑफ नाही, सेक्शनल टायमिंग नाही. ओव्हरऑल टाइम तुम्हाला 90 मिनिटाचं 1.5 तासाचं आहे. ही CBT 1 कम्प्युटर बेस्ड टेस्ट 1 असते, थोडक्यात प्रिलिम असते. जी मुलं प्रिलिम पास करतील ती जातील या CBT 2 ला. CBT 2 यामधलं जर आपण बघितलं तर याला देखील वर जे सब्जेक्ट होते तेच आहेत. मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन थोडंसं बदललेलं आहे. इथं 50 आहेत जनरल अवेअरनेसला, मॅथमॅटिक्सला 35 आहेत, रिझनिंगला 35 आहेत. असे 120 प्रश्न, 120 मार्क आणि याला वेळ 90 मिनिट आहे. ही CBT 2. इथं देखील सेम, सेक्शनल कट ऑफ नाही, सेक्शनल टायमिंग नाही, ओव्हरऑल कट ऑफ तुमचा लागेल. आता CBT 1 तुमची क्वालिफाईंग असेल, CBT 2 मेरिट लिस्ट तयार करण्यासाठी याचे मार्क्स तुमचे पकडले जातील. जी मुलं, इथं देखील ऑब्व्हियसली निगेटिव्ह मार्किंग असेल, आणि जी मुलं ही CBT 2 पास होतील ते पुढच्या स्टेजला जातील स्किल टेस्ट. यामध्ये जर काही पोस्टला टायपिंग आहे, काही पोस्टला फक्त टायपिंग आहे, त्या पोस्टसाठीच टायपिंगची टेस्ट होईल, आणि काही टेस्टला ॲप्टिट्यूड टेस्ट असते, ती त्या पोस्टला होऊन जाते. सो सिलेक्शन प्रोसिजर दोन्ही जे वेगवेगळे फॉर्म भरणार आहे त्यांच्यासाठी सेम आहे. 2 वेगवेगळ्या परीक्षा तुम्हाला द्यायच्या आहेत. कशी आहे नेमकी ही सिलेक्शन प्रोसेस बघा. हे तुमचं ग्रॅज्युएट लेवलचं, ग्रॅज्युएट लेवलला तुम्हाला CBT 1 सगळ्या पोस्टसाठी कॉमन आहे, वेगवेगळी परीक्षा होणार नाही. त्यानंतर CBT 2 देखील सगळ्या पोस्टसाठी कॉमन आहे. स्किल टेस्ट मात्र ही फक्त जिथं टायपिस्ट लिहिलेलं आहे त्यांचीच टायपिंगची टेस्ट होईल. यासाठी टायपिंगचं सर्टिफिकेट असण्याची आवश्यकता नाही. कम्प्युटरवर टायपिंग तुमचं चेक केलं जातं. साधारण 30चा स्पीड असेल तर तुम्ही ही एक्झाम आरामामध्ये क्रॅक करू शकता. आणि आत्ता जरी तुमचं टायपिंग झालं नसेल, टायपिंग जमत नसेल, एक्झाम भरपूर उशिरा होणार आहे, तारखा अजून याच्या डिक्लेअर नाही झालेल्या आहेत, तोपर्यंत तुम्ही टायपिंग शिकून घेऊ शकता. किंवा CBT 1 क्रॅक केल्यानंतर तुम्ही टायपिंगचा क्लास लावू शकता. आता सध्या आपल्याला तो कन्सर्न नाही आहे. तसंच हे जे अंडर ग्रॅज्युएटचे पोस्ट आहेत यासाठी देखील सेम प्रोसेस आहे. वेगळी एक्झाम होणार ऑब्व्हियसली. यासाठी ह्या ज्या पोस्ट तुम्हाला सांगितल्या याची CBT 1 कॉमन असणार. जे पास होणार ते CBT 2 ला जाणार, त्यांची कॉमन असणार. टायपिंग टेस्ट जिथं टायपिस्ट लिहिलेलं आहे त्यासाठीचीच टायपिंग टेस्ट होणार. इथं देखील टायपिंगच्या सर्टिफिकेटची आवश्यकता नाही. क्लिअर आहे? ठीक आहे. CBT 1 क्वालिफाईंग, CBT 2 वर तुमचं सिलेक्शन होणार. टायपिंग टेस्ट जी आहे ही देखील क्वालिफाईंग आहे. यासाठीचा सिलेबस काय आहे? सिलेबस तुमच्या समोर आहे. मॅथमॅटिक्स आहे, जनरल अँड इंटेलिजन्स रिझनिंग आहे, थोडक्यात लॉजिकल रिझनिंग, बुद्धिमत्ता चाचणी आणि जनरल अवेअरनेस. हा सिलेबस तुम्ही बघितला असेल तर लक्षात येईल की याच्यामध्ये इंग्लिश हा विषयच नाही. हा जो पेपर असतो हा पेपर तुम्ही तुमच्या मराठी या लँग्वेजमधून देऊ शकता. मराठी आणि त्याच्यावर खाली त्याचं ट्रान्सलेशन इंग्लिशमध्ये दिलेलं असतं. त्यामुळे पूर्ण पेपर तुम्ही मराठीमध्ये लिहून स्टेशन मास्टर बनू शकता. महिन्याला 80-90 हजारची सॅलरी घेऊ शकता. सिलेबस डिटेलमध्ये बघा. मी थोडंसं बाजूला जातो. हा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. याचं मी नोटिफिकेशन तुम्हाला शेअर करेनच. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तिथं देखील तुम्ही हा चेक करू शकता. आता फॉर्म कसा भरावा? 2 फॉर्म भरायचे. ओके. सगळ्यात महत्त्वाचा पार्ट, फॉर्म कसा भरावा. पहिल्यांदा तुम्हाला वेबसाईटवर जायचं आहे.
www.rrbapply.gov.in ही ॲज इट इज वेबसाईट तुम्हाला ॲड्रेस बारमध्ये टाईप करायची आणि एंटर मारायचं. त्यानंतर इथं तुम्हाला वन टाइम रजिस्ट्रेशन करायचं आहे. जर तुम्ही या आधी रेल्वेची RRB ची कुठली परीक्षा दिली असेल तर तुम्हाला वन टाइम रजिस्ट्रेशन करायचं नाही. मात्र तुम्हाला ज्यांनी ही फर्स्ट टाइम एक्झाम देणार आहे त्यांना हे वन टाइम रजिस्ट्रेशन करायचं आहे कंपल्सरी. वन टाइम रजिस्ट्रेशन केल्यानंतर लॉग इन करायचं. दिलेल्या मोबाईल नंबर आणि पासवर्डनुसार किंवा OTP घेऊन तुम्ही लॉग इन करू शकता. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला 2 फॉर्म भरायचे आहे. पहिला म्हणजे RRB NTPC ग्रॅज्युएट लेवल आणि दुसरा म्हणजे RRB NTPC अंडर ग्रॅज्युएट लेवल. ग्रॅज्युएशनला जे इलिजिबल आहेत ते अंडर ग्रॅज्युएटचा फॉर्म भरू शकतात. मात्र ज्यांचं ग्रॅज्युएशन झालं नाही त्यांना फक्त हा अंडर ग्रॅज्युएटचा फॉर्म भरायचा आहे. आता थोडंसं अजून डिटेलमध्ये बघूया. ज्यावेळी तुम्ही ही वेबसाईट टाकाल rrbapply.gov.in त्यावेळी तुमच्यासमोर असे ही स्क्रीन ओपन होईल. यातलं फर्स्ट टाइम जर तुम्ही असाल तर क्रिएट अन अकाउंटला जा. जर तुम्ही या आधी हा फॉर्म भरला असेल गेल्या वर्षी 2024ला तर लॉग इन करा तुमचा मोबाईल नंबर किंवा ईमेल ID घेऊन. सो क्रिएट अन अकाउंटला गेल्यानंतर तुम्हाला तुमची माहिती या ठिकाणी भरायची आहे. ही माहिती ही खूप काळजीपूर्वक भरा. यामध्ये कुठलीही चूक करू नका. यासाठी तुम्हाला तुमचा व्हॅलिड मोबाईल नंबर असला पाहिजे. ईमेल ID देखील व्हॅलिड असला पाहिजे. कारण मोबाईल नंबरवर आणि ईमेल ID वर तुमचा OTP जातो. दरवेळी तुम्हाला हा OTP लागत असतो. त्यामुळं मोबाईल नंबर स्वतःचा द्या, ईमेल ID स्वतःचा द्या. एकदा का तुम्ही हे मोबाईल नंबर ईमेल ID दिले की नंतर याच्यामध्ये आपण बदल करू शकत नाही. जे तुम्ही नाव टाकणार आहात ते नाव 10वीच्या सर्टिफिकेटवर जसं आहे तसं टाका. जर तुमचं नाव बदललं असेल तर तसं तिचा पर्याय आहे तो सिलेक्ट करा आणि बदललेलं नाव देखील तिथं टाका. यानंतर महत्त्वाचा पार्ट जो असतो तो असतो व्हेरिफिकेशनचा. व्हेरिफिकेशन हे जे आहे हे 2 प्रकारे तुम्ही करू शकता. पहिलं म्हणजे तुमचा आधार बेस्ड व्हेरिफिकेशन. आधारला जो तुमचा मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावर OTP येतो. आधार तुमचा नंबर टाकल्यानंतर त्यावर OTP येतो, व्हेरिफिकेशन झालं. किंवा तुमच्याजवळ आधार नसेल तर दुसरा पर्याय आहे तो म्हणजे तुमचं पॅन कार्ड किंवा तुमचं ड्रायव्हिंग लायसन. याने देखील तुम्ही व्हेरिफिकेशन करू शकता. मी हायली रिकमेंड करेन तुम्ही आधारचे तुमचं व्हेरिफिकेशन आधारनेच करा. लक्षात आलं? आधार कार्डला जो तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर आहे त्याच्यावर OTP येतो. ते झालं की तुमचं अकाउंट क्रिएट झालं. या ठिकाणी तुम्हाला पासवर्ड क्रिएट करायचा असतो, तो पासवर्ड जपून ठेवा. आता एकदा का तुम्ही अकाउंट तयार केलं की मग तुम्हाला लॉग इन करायचं आहे. एकतर तुम्ही तुमच्या RRB अकाउंट क्रेडेन्शियलनं म्हणजे तुमचा मोबाईल नंबर, पासवर्ड किंवा OTPने तुम्ही लॉग इन करू शकता आणि दुसरं म्हणजे तुमचा आधार कार्ड थ्रू OTPने देखील तुम्ही लॉग इन करू शकता. एकदा लॉग इन केल्यानंतर तुम्हाला मग फॉर्म भरायचे आहेत. फॉर्म 2 भरायचे आहेत. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे ज्यांचं इंजिनिअरिंग झालेलं आहे त्यांच्यासाठी तिथं ज्युनियर इंजिनिअरचा फॉर्म देखील ओपन आहे. जे ग्रॅज्युएशन झालंय त्यांना दोन्ही भरायचे आहेत. ज्यांचं अंडर ग्रॅज्युएट आहे त्यांनी फक्त आणि फक्त अंडर ग्रॅज्युएटचा फॉर्म भरायचा आहे. सो यासाठी तुम्हाला तुमचा फोटो अपलोड करायची आवश्यकता नाही. तुमचा लाईव्ह फोटो कॅप्चर केला जातो. लाईव्ह फोटो जो आहे तो तुम्ही मोबाईलने कॅप्चर करायचा आहे. हा फॉर्म मोबाईलवर देखील भरला जाऊ शकतो. कसा भरायचा याचे बरेचसे व्हिडिओज अवेलेबल आहेत यूट्यूबवर, कृपया ते बघा. किंवा PC वर देखील भरला जातो. PC वर जरी भरला तरी तुमचा फोटो जे त्याचा एक QR कोड येतो त्याच्यावर जाऊन तुम्ही तुमच्या मोबाईलने तुमचा फोटो घ्यायचा आहे. फोटो घेताना प्लेन बॅकग्राऊंडला तुमचा फोटो असला पाहिजे. जनरली व्हाईट बॅकग्राऊंड असलं तर चांगली गोष्ट राहील. नसलं तर बॅकग्राऊंडचा कलर आणि तुमचा शर्टचा कलर हा मॅच नाही झाला पाहिजे, कॉन्ट्रास्ट असला पाहिजे. सगळे तिथं तुम्हाला इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे त्याप्रमाणे तुम्हाला फोटो काढायचा आहे. 3-4 वेळा कॅमेऱ्याकडे बघायचं. डोळे तुमचे ब्लिंक करायचे. डोळे ब्लिंक केल्यानंतर ऑटोमॅटिकली फोटो कॅप्चर होतो. त्यानंतर डॉक्युमेंट कुठले अपलोड करायचे आहेत? फक्त तुम्हाला एकच डॉक्युमेंट अपलोड करायचे ते म्हणजे सिग्नेचर.
हे सिग्नेचरची जी इमेज आहे JPG किंवा JPEG फॉर्मॅटमध्ये अपलोड करायची आहे. ही कशी फॉर्म सिग्नेचर करायची आहे तर लक्षात घ्या, ब्लॅक बॉल पॉइंट पेनने तुम्हाला सिग्नेचर करायची आहे व्हाईट पेपरवर ब्लॅक पेनने सिग्नेचर असली पाहिजे. याचं डायमेन्शन फोटो काढा आणि त्याचा आणि यामध्ये कन्वर्ट करा 140 ते 60 पिक्सेल. ऑनलाईन तुम्ही हे कन्वर्ट करू शकता. ह्याची जी साईज आहे ही एवढी साईज असली पाहिजे. हे तुम्हाला सगळ्या गोष्टी ऑनलाईन आजकाल अवेलेबल आहेत. कन्वर्ट कसं करायचं ते बघा आणि तुम्ही कन्वर्ट करून तुम्ही स्वतः फॉर्म भरू शकता. फक्त एक लक्षात घ्या, व्हाईट पेपरवर तुम्हाला ब्लॅक पेनने सही करायची आहे. कॅपिटल लेटरमध्ये सही करायची नाही. कॅपिटल म्हणजे अशी सही करायची नाही. ही अशी सही चालणार नाही. तुम्हाला रनिंग लेटर जे आहेत हे अशी तुम्हाला सही करायची आहे. लक्षात आलं? हे फार महत्वाचं आहे. फोटो व्यवस्थित कॅप्चर केला पाहिजे, सही तुमची व्यवस्थित ओपन केली पाहिजे. SC ST साठी जर सर्टिफिकेट जर तुम्ही फ्रीमध्ये तुम्हाला ट्रेन ट्रॅव्हल पास पाहिजे असेल तरच अपलोड करावं लागतं. अदरवाईज अपलोड करण्याची आवश्यकता नाही. क्लिअर आहे? कुठलंही डॉक्युमेंट अपलोड करण्याची आवश्यकता नाही. फक्त तुम्हाला सिग्नेचर अपलोड करायचं आहे. OBC सर्टिफिकेट देखील अपलोड करायची आवश्यकता नाही. तिथं फक्त तुम्हाला तिथं नंबर टाकायचा आहे आणि तारीख व्यवस्थित टाकायची आहे. ओके, सो महत्वाचे तुमचे FAQs आपण घेऊया. बरेचसे मनामध्ये डाऊट असतील. त्यातला पहिला डाऊट आहे तुमचा पोस्ट प्रेफरन्सचा. मगाशी मी ऑलरेडी हे एक्सप्लेन केलेलं आहे. कृपया व्हिडिओ थोडासा रिप्ले करा आणि पहिल्या सुरुवातीला जे पोस्ट प्रेफरन्स सांगितलेले आहेत त्याप्रमाणे जा. अंडर ग्रॅज्युएटला जसे पोस्ट प्रेफरन्स आहेत तसे ॲज इट इज द्यायचे आहेत. ग्रॅज्युएटला थोडासा तुम्ही बदल करू शकता. तो बदल काय करायचा यासाठी थोडंसं तुम्हाला रिवाइंड करायला पाहिजे. कृपया ते बघा. मेडिकल स्टँडर्ड बद्दलचा देखील डाऊट मी घेतलेला आहे. आय स्पेशालिस्टकडे जा. आय स्पेशालिस्टकडे जाऊन त्यांना विचारा मी नेमकं A2ला, A3ला, B2ला, C2ला कशाला एलिजिबल आहे. A2 म्हटलं की तुम्ही सगळ्याला एलिजिबल होता. ओके. त्यानंतर जर तुम्हाला त्याच्यात देखील वेळ घालवायचा नसेल तर जिथं A2 लिहिलंय ना तो सगळ्यात खाली टाका. बाकीचे पोस्ट तुम्ही लेवलप्रमाणे देऊ शकता. आधी फॉर्म भरला असेल तर वन टाइम रजिस्ट्रेशन करावे का? आधी फॉर्म भरला असेल तर वन टाइम रजिस्ट्रेशनची आवश्यकता नाही. तुम्हाला फक्त लॉग इन करायचं आहे. टायपिंग सर्टिफिकेट लागते का? टायपिंग सर्टिफिकेट लागत नाही. टायपिंगची तुमची स्किल टेस्ट होते. ओके, कुठेही तुम्हाला टायपिंग सर्टिफिकेटची आवश्यकता नाही. OBC EWS सर्टिफिकेट हा एक महत्वाचा मुद्दा आहे. हे तुमचं सेंट्रल गव्हर्नमेंटच्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे. जर तुमचं सेंट्रल गव्हर्नमेंटच्या फॉर्मॅटमध्ये नसेल तर तुम्हाला अनरिझर्व कॅटेगरीमधून फॉर्म भरायला पाहिजे. लेट मी रिपीट इट. जर तुमचं OBCचं नॉन क्रिमिलियर किंवा EWSचं सर्टिफिकेट सेंट्रल गव्हर्नमेंटच्या फॉर्मॅटमध्ये नसेल तर ओपन कॅटेगरीमधून फॉर्म भरायला पाहिजे. हे जे सर्टिफिकेट आहे हे सर्टिफिकेट 1 एप्रिल 2025 नंतर इश्यू झालेलं असलं पाहिजे. या तारखेच्या आधीच असेल तर तुम्हाला ओपन मधून फॉर्म भरावा लागेल. तिथं तुम्हाला तारीख सिलेक्ट करावी लागते. तिथं तुम्हाला तुमचा सर्टिफिकेट नंबर टाकावा लागतो आणि तारीख या तारखेच्या आधीची सिलेक्ट होतच नाही. त्यामुळे तुम्हाला ओपन मधून फॉर्म भरण्याशिवाय पर्याय नाही. SC STचं सेंट्रल गव्हर्नमेंट फॉर्मॅटमध्ये नसेल तरी चालेल. जे आहे त्याचा नंबर तुम्ही टाका. त्याला काहीही प्रॉब्लेम येत नाही. ओके. सो हे जे 2 फॉर्म आहेत हे प्रत्येकाने भरले पाहिजेत. जे सध्या ग्रॅज्युएशनला आहेत त्यांनी एक फॉर्म भरा. ज्यांचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं आहे ज्यांचं वय बसतं त्यांनी हे दोन्ही फॉर्म भरा. सिलेबस सोपा आहे. मराठीमधून आहे. इंग्रजी हा विषयच नाही आहे. त्यामुळे सिलेक्शनचे चान्सेस खूप हाय आहेत. जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल आपल्या बॅचेस फ्युचर प्रो एज्युकेशनच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही मोडमध्ये अवेलेबल आहेत ज्यामध्ये आपण हा सगळा सिलेबस कव्हर करतो. तुम्हाला जॉईन करायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. बाकीचे सगळे डिटेल्स तुम्ही त्या नंबरवर विचारू शकता. सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. तुमचे काही डाऊट्स असतील
तर इथं कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. प्रत्येक डाऊट तुमचा क्लिअर करण्याचा प्रयत्न करेन. तसंच टेलिग्रामवर आमचं चॅनेल आहे, ते देखील जॉईन करा. त्यावर देखील तुम्ही तुमचे डाऊट्स विचारू शकता. तिथं देखील मी तुमचे डाऊट्स क्लिअर करण्याचा प्रयत्न करेन. सो धन्यवाद. थँक्यू.